समजा सकाळी उठलोय किंवा रस्त्यावरून आपण चालत गेलोय आणि आपल्याला रस्त्यात एक लिंबू दिसला जो कापलाय किंवा त्या लिंबूत खीळ टोचलेत. आपण तर घाबरून म्हणजे जाम आणि लगेच तिथून पळायला जाऊ. पण या पट्ट्याने काय केलं असेल, तो खीळ टोचलेला लिंबू घेतलाय, तो स्वच्छ धुतलाय आणि त्याचं सरबत करून प्यायलाय. होय होय, असंच घडलंय सांगली जिल्ह्यातील मिरज इथं. काय झालंय सांगते. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी येथे काय झालं तर गुरुवारी रस्त्यावर खीळ टोचलेले लिंबू आढळले. एक चांदणी काढण्यात आली. त्या चांदणीत 2-4 लिंबू होते आणि त्या लिंबूत खीळ टोचण्यात आले होते. इमारतीचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आजूबाजूला लोक राहत असताना हा सगळा प्रकार घडत होता. सकाळी लोकांनी उठून बघितल्यानंतर हे जे काही रस्त्यावर त्यांना दिसून आलं त्यामुळं घाबरगुंडी उडाली. अंधश्रद्धा आपल्या सगळीकडेच आहे हे नाकारता येत नाही. लोक भीतीपोटी बाहेर पडायचं बंद झाले. चर्चा सुरू झाली. पण काय करायचं याच्यावर मात्र उत्तर मिळत नव्हतं. मग गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बातमी कळाली. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली. तिथले लिंबू उचलले, ते धुतले, त्यातील खीळ काढून फेकले आणि चक्क त्या लिंबाचं सरबत करून पिलं आणि लोकांनाही प्यायला दिलं. लोकांनी पिलं नाही तो भाग वेगळा, पण स्वतः त्यांनी ते सरबत पिलं. ही सगळी अंधश्रद्धा आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. रस्त्यावरील हा लिंबू आपलं काहीही बिघडू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला खरा. मात्र आता त्याचा किती प्रकाश कोणावर आणि कसा पडतो हे बघणं महत्वाचं आहे. या घडलेल्या घटनेवर आणि या पठ्ठ्यांच्या बहादुरीबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.